बटन वारंवार इकडे तिकडे फिरवण्याचा आवाज येत होता आणि स्वरा खूप चिडली होती. ओहो, काय हे संकट आहे. यात काय आहे, हे कसं काम करेल. ती वारंवार मायक्रोवेव्हच्या तापमान सेटिंगला मागे पुढे करत होती. इकडे सुलोचना गॅसवर हळूहळू गाजराचा हलवा शिजवत होती आणि हसून आपली सून स्वराकडे पाहून बोलली, काय झालं सूनबाई, काय अडचण आहे आणि मी तुझी काही मदत करू का. तिने अत्यंत प्रेमाने आपल्या सुनेला विचारले. पण स्वरा जी खूप वेळापासून त्रस्त झाली होती ती थोडी चिडून एका झटक्यात मागे वळून बोलली, अरे नाही सासूबाई, आता जर मलाच हे जमत नाही तर मग तुम्हाला यातलं काय समजणार. हे खूपच कठीण आहे. एक तर आजकाल नवीन तंत्रज्ञान आले आहे. खरं तर या सर्व गोष्टींमुळे मदत कमी होते आणि अडचणी जास्त वाढतात. हे एकदा सुलोचनाच्या चेहऱ्यावर एक उदासी पसरली. ती म्हणाली, ठीक आहे बाळा, तूच बघून घे. आणि मग ती परत कढईतील गाजराचा हलवा हळूहळू उलटण्याने हलवू लागली. काही वेळानंतर तिचा मुलगा अनिकेत ऑफिसमधून येऊन सोफ्यावर बसतो. सुलोचनाला माहीत होते की तिचा मुलगा ऑफिसमधून परतत असेल, म्हणूनच तिने दुसऱ्या शेगडीवर चहा देखील ठेवला होता. जेव्हा चहा बनून तयार होतो तेव्हा ती चहाचा कप घेऊन आपल्या मुलाजवळ पोहोचते आणि त्याच्या शेजारीच बसते. आणि आजचा दिवस कसा होता बेटा तुझा. अनिकेतची नजर अजूनही त्याच्या फोनवरच खिळली होती आणि तो आपल्या आईकडे न पाहताच म्हणतो, हो छान होता आई. आणि हो, मी तुला आणखी एक गोष्ट सांगणार होतो. जर कधीही तुझ्या फोनवर कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आला ना, तर तो अजिबात उचलू नकोस. सुलोचना आश्चर्यचकित होऊन विचारते, का बेटा, असं का. अनिकेत बोलतो, कारण आजकाल खूप फ्रॉड होत आहेत. तू म्हणत होतीस ना की तुला स्मार्टफोन हवा आहे, पण नाही, तुझ्यासाठी तो जुना कीपॅडवाला फोनच ठीक आहे. स्मार्टफोन तुला तसाही समजणार नाही, म्हणून तू तोच कीपॅडवाला फोन वापर. अनिकेत प्रेमाने आपल्या आईला सांगतो, ज्यावर ती शांतपणे मान डोलावते. ठीक आहे बेटा, जसं तू म्हणशील. संध्याकाळी सुलोचनाजींचा नातू रोहन शाळेतून परत येतो आणि टेबलवर एका बाजूला बॅग ठेवून आरामात सोफ्यावर आडवा होतो. सुलोचनाजी त्याला पाहून आनंदाने विचारते, आज होमवर्क मिळाला आहे का. यावर रोहन म्हणतो, हो आजी, आज तर मला शाळेत सरांनी जे गणिताचे प्रश्न दिले होते ते सुद्धा समजत नव्हते. यावर ती म्हणते, अच्छा, जरा मला दाखव बरं, मी तुला सांगते की प्रश्न कसे सोडवायचे असतात. पण रोहन तिचे बोलणे ऐकून खांदे उडवून म्हणतो, आजी, तुझी पद्धत खूप वेगळी आहे. तुला माझेही प्रश्न समजणार नाहीत. हे ऐकता तिचा चेहरा कोमेजून जातो. ती म्हणते, ठीक आहे बेटा, मग तुझ्या बाबांना विचारून घे. हे ऐकून रोहन आपल्या खोलीत निघून जातो. रात्रीच्या जेवणाच्या वेळी सर्व लोक हसत खेळत गप्पा मारत होते. स्वरा म्हणते, सासूबाई, मी एअर फ्रायर आणण्याचा विचार करत आहे. आता तर खूप छान डिजिटलवाले सुद्धा येऊ लागले आहेत. सुलोचनाजी म्हणते, पण बाळा, या सगळ्या गोष्टींची नक्की गरजच काय आहे. अनिकेत म्हणतो, आई, नवीन नवीन तंत्रज्ञानाने गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत आणि तू काळजी करू नको. स्वरा तर सगळं काही सेट करून ठेवून देईल. सुलोचनाजी शांतपणे आपले जेवण जेवते. जेवण संपल्यानंतर सर्व लोक आपापल्या कामाला लागतात. सगळे झोपल्यानंतर ती ड्रॉइंग रूममध्ये एकटीच बसते आणि आपल्या जुन्या कीपॅडवाल्या फोनला हातात घेऊन पाहू लागते. काही वेळानंतर ती गॅलरीत जाऊन उभी राहते आणि बाहेरील शांतता स्वतःमध्ये अनुभवत स्वतःशीच म्हणते, सगळे माझीच भलाई इच्छितात. पण तिच्या आवाजात एक प्रकारची उदासी असते. बाहेर थंड हवा चालली होती, पण सुलोचनाच्या आत जसा एक अजीब कोंदटलेला उकाडा भरला होता. ती आपल्या दोन्ही हातांकडे पाहते. तेच हात आहेत जे कधीतरी खडू पकडून बोर्डवर एकापेक्षा एक कठीण समीकरणे लिहित असत. पण आज हे विचार करता तिचे मन भरून येते. दुसऱ्या दिवशी रोहन जेव्हा शाळेतून परत येऊन आपली बॅग टेबलवर ठेवतो तेव्हा वैतागून म्हणतो, आजी, मी तर खूप त्रस्त झालो आहे. मला तर गणिताचं होमवर्क अजिबात समजत नाही आहे. हे ऐकताच सुलोचना थोड्या उत्साहाने भरून जाते. ती म्हणते, तर आण बेटा, वही उघड, मी बघते की तुला काय अडचण आहे. असेच तुझे बाबासुद्धा गणिताच्या प्रश्नांना घेऊन खूप परेशान व्हायचे, पण मी त्यांना व्यवस्थित सगळं समजावून सांगायचे. हे ऐकून रोहन आपल्या बॅगमधून वही काढून आणतो आणि मग आपल्या आजीला दाखवतो. सुलोचना लक्षपूर्वक प्रश्नाकडे पाहते आणि बोलते, अरे हे तर बेसिक अल्जेब्रा आहे. मी मनात विचार करते की हे तर मी 30 वर्षापूर्वी शिकवत होते. मग ती रोहनला समजावून सांगताना म्हणते, हे बघ बेटा, इथे आधी एक्सची व्हॅल्यू काढावी लागते. तिच्या एवढे बोलताच रोहन तिला मध्येच थांबवतो. आजी, आजकालची पद्धत खूप वेगळी झाली आहे. तू फक्त जुन्या जमान्याच्या पद्धती जाणतेस. हे ऐकून सुलोचना एका फिकट हास्यासह म्हणते, अरे बेटा, तर मग काय झालं, गणित तर तेच राहतं ना, ते थोडीच बदलून जातं. अरे नाही आजी, आता तर कॅल्क्युलेटर आणि कॉम्प्युटरने सगळं काही करतात. तुला नाही जमणार. असे म्हणत रोहन आपली वही बंद करतो. बिचारी सुलोचना स्वयंपाकघरात चालली जाते. संध्याकाळी जेव्हा अनिकेत ऑफिसमधून येतो तेव्हा रोहन पळत त्याच्याजवळ पोहोचतो. बाबा, माझा होमवर्क करून द्या ना, आजीला तर काहीच समजत नाही आहे. यावर अनिकेत हसून म्हणतो, हो बेटा, आता सगळं काही डिजिटल झालं आहे ना, मग तुझ्या आजीला हे सगळं कुठे समजणार.
सुलोचनाने हे सर्व ऐकले पण ती काहीच बोलली नाही. पुढच्या दिवशीही स्वरा मायक्रोवेव्हसोबत झुंजत होती. ती चिडून म्हणते, ओहो, मला तर वाटतं हे मशीनच खराब आहे. सुलोचना आणखी एकदा हळूच बोलते, बाळा आण, मी बघू का? कदाचित त्याच्यामध्ये काही गडबड असेल. पण स्वरा परत तिला मध्येच टोकून म्हणते, सासूबाई तुम्हाला हे सगळं समजणार नाही. हे खूपच ॲडव्हान्स तंत्रज्ञानाचे काम आहे. सुलोचनाने नीट पाहिले तेव्हा तिला समजले की फक्त टायमर चुकीच्या पद्धतीने सेट केला गेला होता. पण तरीही ती शांत राहिली. दुपारच्या वेळी अनिकेत फोनवर कोणाशी तरी बोलत होता. हो, सायबर सिक्युरिटीचा मामला खूपच गंभीर होत चालला आहे. आजकाल हॅकर्स खूप जास्त स्मार्ट झाले आहेत. सुलोचना स्पष्टपणे ऐकत होती आणि मनातल्या मनात हसत होती. संध्याकाळी जेवताना अनिकेतने सांगितले, आई उद्या मी तुला एक नवीन फोन आणून देईन. पण बघ, फक्त एका अटीवर, तू प्लीज कोणत्याही अनोळखी नंबरवरून येणारा कॉल उचलू नकोस. फ्रॉडचा जमाना आहे आणि ऑनलाईन काहीही करू नकोस, कारण तुला परत समजणार नाही आणि मग आमची अडचण आणखी वाढेल. हे ऐकून सुलोचनाने मान हलवली. ठीक आहे बेटा. जेव्हा रात्री सर्व लोक झोपून गेले तेव्हा सुलोचनाने आपले लॅपटॉप उघडले. स्क्रीनवर रक्षक अकाउंटवर मेसेज होता. आज जपानच्या एका बँकला सायबर अटॅकपासून वाचवायचे आहे. हे पाहून ती हसली आणि मग टायपिंग करू लागली. सकाळी नाश्त्याच्या वेळी रोहन परत बोलला, आजी तुला इंटरनेट चालवता येतं का? यावर सुलोचना बोलली, हो बेटा, थोडे थोडे. तेव्हा रोहन म्हणू लागला, नाही तुला नाही येत, तू तर फक्त किचनमध्ये काम करतेस. हे ऐकून सुलोचनाच्या डोळ्यात एक क्षणासाठी वेदनेची लाट धावून आली. पण ती हसून बोलली, हो बेटा, आजीला फक्त स्वयंपाक बनवताच येतो. पण तिच्या मनात एक भयंकर हालचाल माजली होती. काल रात्री तिने वेगवेगळ्या देशांच्या हॅकर्सना मात दिली होती. दिवसभर अशा छोट्या छोट्या गोष्टी चालत असत. प्रत्येकजण प्रेमाने पण तिला अगदी परके समजून दूर ठेवत होता आणि सुलोचना शांतपणे सर्व ऐकत हसत पण आपले काम करत असे. संध्याकाळी एकट्या बसून ती विचार करू लागली, मी माझं संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी दिलं, पण आता तेच कुटुंब मला कमकुवत समजतं. पण नंतर तिने तिच्या त्या निर्णयाची आठवण काढली ज्यामध्ये तिने ठरवले होते की ती कधीही तक्रार करणार नाही. तेवढ्यात दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो आणि घरात शांतता पसरते. सुलोचना आपल्या खोलीच्या खिडकीतून पाहते की अनिकेतची गाडी घरातून निघून गेली होती आणि स्वरा देखील तिच्या मैत्रिणीसोबत शॉपिंगसाठी जात होती आणि रोहन देखील शाळेत गेला होता. घरात आता फक्त ती एकटीच होती. ती हळूच सोप्यावर बसते आणि आपल्या जुन्या फोनकडे पाहते ज्याच्या स्क्रीनवर धूळ जमली आहे. ती अत्यंत उदास मनाने फोन टेबलवर ठेवून देते. स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी चहा बनवायला ठेवते. आल्याचा सुवास हवेत हळूच पसरू लागतो, पण आज तिला काहीतरी वेगळेच वाटते. ती उठून घराच्या प्रत्येक खोलीत जाऊन पाहते. कुठेच कोणीही नाही. गॅलरीत धुतलेले कपडे हवेत हलत वाळत होते. ती फक्त ड्रॉइंग रूममध्ये येते, आणखी एकदा खिडकीतून बाहेर पाहते, मग जणू काहीतरी निर्णय घेते आणि वेगाने स्टोर रूमकडे पाऊल टाकते. तिची पावले आता जड नव्हती तर खूप मजबूत होती. स्टोर रूममध्ये पोचून ती दरवाजा बंद करून घेते. जुन्या सामानाच्या मधून ती गव्हाच्या मोठ्या डब्यापाशी जाऊन उभी राहते. मग ती चारही बाजूंना एकदा लक्षपूर्वक पाहते आणि मग आपल्या हाताने डब्याला हळूच सरकवते. त्या डब्याच्या मागे एक लहान काळ्या रंगाची बॅग दिसून येते. ती त्या बॅगेला खूपच काळजीपूर्वक बाहेर काढते. बॅगची चेन उघडण्यापूर्वी ती आणखी एकदा दरवाजाकडे पाहते आणि जेव्हा ती हे निश्चित करून घेते की आता तिथे कोणीही नाही, मग ती चेन पूर्ण उघडते आणि आतून एक चमकदार लॅपटॉप निघतो. सुलोचनाच्या चेहऱ्यावर आता तो भाबडेपणा नाहीये जो अनेकदा स्वयंपाकघरात काम करताना तिच्या चेहऱ्यावर दिसत असे. आता तिच्या डोळ्यात एक वेगळीच गती आणि फोकस दिसत आहे. ती लॅपटॉप उघडते. स्क्रीनचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो आणि अचानक तिची बोटे कीबोर्डवर खूप वेगाने चालू लागतात. यात तीच सुलोचना आहे जिच्याबद्दल असे म्हटले गेले होते की मायक्रोवेव्हही समजू शकत नव्हती. तर इकडे ती काही सेकंद स्क्रीनवर कोडच्या लाईन्स लिहू लागते. तिचे श्वास एकदम शांत आहेत, पण डोळ्यात एक वेगळीच चमक आहे. ती पूर्णपणे बदलून गेली आहे. बाहेरून दिसण्यात तीच साधी गृहिणी आहे, पण आतून ती काहीतरी वेगळीच आहे. स्टोअररूममध्ये यावेळी फक्त कीबोर्डचा आवाज गुंजत आहे, कारण ती आता रक्षक बनण्याची तयारी करत आहे. काही तासात ती आपले काम संपवून घेते, कारण सर्वांच्या परतण्याची वेळ झाली होती. मग इकडे जेव्हा रात्रीचे 11 वाजून गेले असतात आणि घरात शांतता पसरलेली असते, तेव्हा सुलोचना आपल्या खोलीचा दरवाजा बंद करते आणि लॅपटॉप उघडून घेते. स्क्रीनच्या निळ्या प्रकाशामध्ये तिचा चेहरा एका वेगळ्याच आत्मविश्वासाने भरलेला दिसतो. बोटे कीबोर्डवर वेगाने चालत होती. रक्षक ऑनलाईन स्क्रीनवर एक मेसेज दिसून येतो. लंडनच्या एका बँकेकडून अर्जंट मेसेज येतो. रक्षक, आमच्या सिस्टममध्ये घुसखोरी झाली आहे, प्लीज लगेच मदत करा. सुलोचना आपला चष्मा नीट करते. 30 वर्षाच्या अनुभवाची सर्व शक्ती तिच्या डोळ्यात चमकून उठते. प्रॉब्लेमचे विवरण पाठवा.
ती लगेच उत्तर टाईप करते. काहीच मिनिटात ती समस्या समजून घेते. ती हसते आणि पूर्ण लगीनीने सिस्टममधील उणिवा शोधून त्यांना ठीक करण्यात जुटते. काही तासांच्या मेहनतीनंतर सिस्टम सुरक्षित होते आणि लंडनहून थँक्यूचा मेसेज येतो. तुमची फी 5 लाख रुपये अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात आली आहे. हा मेसेज पाहताच सुलोचनाच्या चेहऱ्यावर एक छानसे हसू येते आणि ती कोणत्याही संकोचाशिवाय ती संपूर्ण रक्कम रायझिंग स्टार स्कॉलरशिप फंडमध्ये पाठवून देते. यानंतर दुसरा केस स्वित्झर्लंडवरून येतो. हॉस्पिटलच्या डिजिटल सिस्टममध्ये गंभीर समस्या आली आहे. हे वाचताच सुलोचनाच्या डोळ्यात काळजी दिसू लागते, कारण लोकांच्या आयुष्याशी जोडलेल्या कोणत्याही अडचणीला ती हलक्यात घेऊ शकत नव्हती. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत ती ही समस्या सोडवण्यात लागलेली असते. याच दरम्यान जपानवरून एका तरुण डेव्हलपरचा मेसेज येतो. रक्षक, मी एक नवीन सिक्युरिटी प्रोटोकॉल बनवत आहे, पण मी यावेळी अडकलो आहे. प्लीज माझी मदत करा. सुलोचना आपल्या मातृत्वाच्या भावनेने भरून जाते आणि म्हणते, ठीक आहे बेटा, तू तुझा कोड पाठव. कोड जसा तिच्याकडे येतो ती खूपच धैर्याने त्याच्या सर्व चुका पाहते आणि त्या सुधारते. लक्षात ठेव, सिक्युरिटी फक्त कोड नाही आहे, ही विश्वासाची पायाभरणी आहे, ती समजावते. सुलोचनाकडे जगभरातून मेसेजेस येत राहतात, पण कोणालाच माहीत नाही की ही महान सिक्युरिटी एक्सपर्ट मुंबईच्या एका लहानशा घरात बसलेली एक साधीशी दिसणारी आजी आहे. तिची बोटे अजूनही तेवढीच वेगवान आहेत जेवढी आजपासून 30 वर्षापूर्वी IITच्या ब्लॅकबोर्डवर खडू चालवताना असायची. काही तासात सुलोचनाने कमीत कमी 8 वेगवेगळे सायबर अटॅक रोखले होते. लॅपटॉप बंद करताना तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू होते. ती हळूच उठून किचनच्या दिशेने जाते, कारण आता सकाळ झाली होती आणि सकाळचा नाश्ता तयार करण्याची वेळ झाली होती. तिच्या हातात अजूनही त्या जुन्या बांगड्या आहेत. तिने ती साधीशी साडी नेसली आहे, पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज आहे. रक्षक झोपली आहे, पण आई तर जागी झाली आहे ना. आजपासून 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. IIT मुंबईच्या मॅथ डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर सुलोचना नायर यांचे नाव सोनेरी अक्षराने लिहिलेले जात असे. पण जेव्हा छोटासा अनिकेत जन्माला आला, तेव्हा सुलोचनाने आपले करिअर खुशी सोडून दिले. तिने विचार केला की मी एक शिक्षिका नंतर आहे आणि एक आई आधी आहे आणि माझी सर्वात जबाबदारी हीच आहे. ती आपल्या पतीला हीच गोष्ट सांगायची. आज अनिकेत आपल्या मित्रांशी कधी म्हणतो की हो यार, आईने आधी कधीतरी थोडेफार शिकवले होते, पण आता तर फक्त त्या घराचे कामकाजच करतात. कारण अनिकेतला वाटले की आईचे प्रोफेसर असणे काही छोटी मोठी गोष्ट होती. आजकालचे तंत्रज्ञान तर तिच्या समजुतीच्या पलीकडे आहे. तो आपली पत्नी स्वराशी हसून म्हणतो आणि या सर्व गोष्टी किचनमध्ये उभी असलेली सुलोचना ऐकत राहते. तिला आठवण येते की कशा तिने IITची सर्वात कठीण मॅथमॅटिकल थिअरम सोडवली होती. पण आता तिच्यासाठी सर्वात जटिल समीकरण आहे की कशा प्रकारे आपल्या मुलाला आनंदी ठेवावे. अनिकेतला एक पुसटशी आठवण आहे की लहानपणीची त्याची आई कुठेतरी जात असे. आई रोज कुठे जाते? तो आपल्या आजीला विचारत असे, तर त्याची आजी म्हणायची, बेटा ती मोठ्या मुलांना शिकवते. पण त्यावेळी अनिकेतला वाटायचे की त्याची आई एखाद्या लहानशा शाळेत काम करत असेल. ए आई, तुला मॅथ्स येतं? 7 वर्षाच्या अनिकेतने एक दिवस आपल्या आईला विचारले होते. हो बेटा, थोडंफार येतं, सुलोचनाने सांगितले होते. तिने आपल्या PhD सर्टिफिकेट अलमारीमध्ये लपवून ठेवले होते. तिने कधीही आपल्या मुलासमोर आपल्या उपलब्धीचे प्रदर्शन केले नाही. अनेक वर्षापासून अनिकेत आपल्या आईला केवळ स्वयंपाकघरात किंवा मग कपडे धुताना किंवा त्याची काळजी घेतानाच पाहत आला आहे. तो आपली पत्नी स्वराशी हसून म्हणतो, आईला तर स्मार्टफोन चालवताही येत नाही, पण त्याला माहीत नाही की तो काय बोलत आहे. सुलोचनाला आपल्या पतीच्या प्रदीर्घ आजारपणाच्या काळात न जाणे कितीतरी अडचणींचा सामना करावा लागला होता. तिने दिवसा घर सांभाळले, रात्री पतीची सेवा केली आणि मध्ये अनिकेतच्या शिक्षणावरही पूर्ण लक्ष दिले. अनिकेत कधी तिला विचारून घेतो, आई, तुला कम्प्युटरबद्दल काही माहीत आहे का? नाही बेटा, हे सगळं तर माझ्या समजुतीच्या पलीकडे आहे, सुलोचना खोटे बोलून देते. ती इच्छित नव्हती की त्यांच्या मुलाला वाटावे की ती कोणी एक बुद्धिमान माणूस आहे. खरं तर सुलोचनाचे डोके आज देखील तेवढेच तल्लक आहे जेवढे आजपासून 30 वर्षापूर्वी होते. रात्री जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा ती कधी आपले जुने रिसर्च पेपर्स काढून पाहते. सुलोचना नायर क्वांटम मॅथमॅटिक्स स्पेशालिस्ट लिहिलेले पाहून एक क्षणासाठी तिचे डोळे ओलावतात, पण नंतर ती सर्व पेपर्स परत लपून ठेवते. अनिकेतला माहीत नाही की त्याच्या यशाच्या मागे त्याच्या आईच्या अनेक खामोशी प्रार्थना आहेत. रात्रीच्या 1 वाजता सुलोचना आपल्या लॅपटॉपच्या निळ्या प्रकाशात चेहरा चमकवत असताना वेगाने टायपिंग करत आहे. स्क्रीनवर कोडच्या लाईन्स वेगाने बदलत आहेत. रक्षक, माझ्या कंपनीची सिस्टम हॅक झाली आहे, प्लीज माझी मदत करा. एका अमेरिकन डेव्हलपरचा मेसेज येतो. ती लगेच उत्तर देते, डोंट वरी, 30 मिनिटात सगळं ठीक होईल. तिची बोटे कीबोर्डवर
एवढ्या वेगाने चालतात की वाटते जसे ती एखादे इन्स्ट्रुमेंट वाजवत असावे. स्क्रीनवर थेट एलिमिनेटेड सिक्युरिटी रिस्टोर्डचा मेसेज येतो आणि जे काही पेमेंट होते ते सर्वच्या सर्व ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून रायझिंग स्टार स्कॉलरशिप फंडमध्ये ट्रान्स्फर करून देते. तिच्या चेहऱ्यावर यावेळी अभिमानाचे हसू आहे. सकाळी नाश्त्याच्या मेजावर अनिकेत आपल्या फोनमध्ये काहीतरी पाहून एकदम चकित होतो. अरे वा, परत एकदा त्या सिक्रेट दात्याने एवढे लाख रुपये पाठवले. तो स्वराला दाखवून म्हणतो, अरे यार, हा कोण आहे जो आमच्या फाउंडेशनमध्ये एवढे सारे पैसे पाठवत राहतो. सुलोचना गुपचूप ऐकून हसते आणि चहाचं कप उचलून घोट घेते. अनिकेत देखील म्हणतो, या आई, मी विचार करतो की हा डोनर नक्कीच कुणीतरी खूप मोठा एथिकल एक्सपर्ट असेल. हो बेटा, सुलोचना सामान्य आवाजात बोलते आणि परत चहा पिण्यात व्यस्त होते. तिच्या डोळ्यात खोडकरपणाची एक हलकीशी चमक आहे, पण चेहऱ्यावर एक सामान्य आईचा भाव. मागून हे सर्व ऐकून सुलोचना एक प्रेमळ नजर त्या दोघांवर टाकते आणि मनात विचार करते, जर तुम्ही दोघे याबद्दल जाणून घ्याल तर किती चकित व्हाल. दुपारी अनिकेत ऑफिसमधून फोन करून सांगतो, ए आई, आज संध्याकाळी एक मोठी मीटिंग आहे. ठीक आहे बेटा, आनंदी रहा. सुलोचना उत्तर देते, आमच्या फाउंडेशनमुळे आत्तापर्यंत कमीत कमी 600 मुले इंजिनियर बनली आहेत. आई, अनिकेत खूप अभिमानाने सांगतो. सुलोचना मनात आनंदी होऊन विचार करते की आणि ते सर्व माझ्या पैशाने झाले आहे. पण तुला हे कधीच समजणार नाही. संध्याकाळी अनिकेत घरी परततो आणि आपल्या आईला सांगतो की आज बोर्डाने निर्णय घेतला आहे की आपण आणखी एका शहरात फाउंडेशन उघडू. ही तर खूप चांगली गोष्ट आहे बेटा. सुलोचना एवढे बोलून चहा बनवण्यासाठी किचनमध्ये जाते. एकट्यामध्ये ती आपल्या हातांना पाहून विचार करते की हे हात दिवसा रोट्या बनवतात आणि रात्री जगाला वाचवतात. त्या रात्री परत एकदा सुलोचना रक्षक म्हणून काम करत आहे. एक नवीन मेसेज येतो, रक्षक मास्टर, तुमच्यामुळे माझी कंपनी वाचली. तुम्हाला कसे धन्यवाद देऊ. सुलोचना टाईप करते, फक्त आपल्या कामासोबत नेहमी प्रामाणिक राहा आणि गरजूंची मदत करत राहा. ती लॅपटॉप बंद करून खिडकीतून बाहेर पाहते. काश अनिकेत देखील जाणू शकला असता की त्याची आई फक्त स्वयंपाकघरात काम करत नाही. मग ते आपल्या मनाला समजावते, पण माहीत नाही, कदाचित यातच भलाई आहे. तो आनंदी राहो आणि मी शांतपणे जगाची सेवा करत राहीन. पुढच्या सकाळी अनिकेत ऑफिसला पोहोचून आपल्या टीमसोबत मीटिंग सुरू करतो, पण अचानक सर्व कम्प्युटर स्क्रीन काळ्या पडतात. मेन सर्व्हरवर एक डेंजरस मेसेज दिसून येतो, तुमचा डेटा एन्क्रिप्टेड झाला आहे आणि स्क्रीनवर लाल रंगाच्या अक्षरामध्ये लिहिले आहे, 60 कोटी 3 दिवसाच्या आत आणि नाही तर सारा डेटा नेहमीसाठी संपेल. अनिकेतचा चेहरा हे पाहून पांढरा पडतो. कंपनीचे सर्व कर्मचारी त्रस्त होऊन जातात. दुपारपर्यंत पूर्ण कंपनीत गोंधळ माजलेला असतो. अनिकेत वारंवार एक्सपर्ट्सना फोन करत राहतो, पण सर्वांचे एकच उत्तर येते की पैसे देण्याशिवाय दुसरा कोणताही रस्ता नाही आहे. त्याला जाणीव होते की त्याच्या 15 वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. रात्रीच्या 11 वाजता घरी पोहोचून अनिकेत थेट आपल्या खोलीत निघून जातो. सुलोचना दरवाजापाशी उभ्या राहून विचारते, जेवणार नाही का बेटा. पण अनिकेत फक्त भूक नाही आहे आई असे बोलून खोलीचा दरवाजा बंद करून घेत ती काळजीपोटी अनेक वेळा त्याचा दरवाजा ठोठावते, पण अनिकेत काहीच उत्तर देत नाही. तो पूर्ण रात्र जागा राहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत ऑफिसला निघून जातो. काउंटडाऊनची मोजणी आता घटतच चालली होती. अनिकेत एक शेवटचा प्रयत्न करतो. मुंबईच्या सर्वात मोठ्या सायबर सिक्युरिटी एक्सपर्टला भेटतो. एक्सपर्ट मिस्टर जोशी गंभीरतेने सांगतात की बेटा, या ग्रुपचे एन्क्रिप्शन तोडणे नामुमकिन आहे. अनिकेतच्या आशेवर पाणी फिरते. तो विचार करतो की कदाचित हाच त्याच्या आयुष्याचा शेवट आहे. आणि मग त्याला त्याच्या आईची गोष्ट आठवते, जी नेहमी म्हणायची की प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन असते. रात्रीचे 10 वाजून गेले होते, पण अनिकेत तिसऱ्या दिवशीही आपल्या ऑफिसमधून परत आला नव्हता. सुलोचना किचनमध्ये होती आणि चहा बनवत होती. ती वारंवार दरवाजाकडे पाहत होती. तेवढ्यात अचानक घराची बेल वाजते. सुलोचना लगेच पळत जाऊन दरवाजा उघडते तर समोर अनिकेत दिसतो. आई, एवढे बोलताच एकदम त्याचे पाऊल लडखडते. सुलोचना आपल्या मुलाला आधार देते. बेटा, तू ही काय अवस्था करून ठेवली आहेस. तो काहीच उत्तर न देता थेट जाऊन सोफ्यावर पडतो. अनिकेत बिचारा आपले डोके पकडून बसतो. त्याचे हात कापत होते. मी तर उद्ध्वस्त झालो. त्याचा आवाज दुःखाने तुटत होता. सुलोचना त्याच्याजवळ बसून त्याची पाठ थोपटते. काय झालं बेटा, साफ का सांगत नाही आहेस. तो म्हणतो, ते लोक माझ्याकडे 60 कोटी मागत आहेत. सुलोचना आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून खूप दुःखी होते. अनिकेतला रडताना पाहून स्वरा देखील रडू लागते. सुलोचना आपल्या मुलाजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते, बेटा, हिम्मत ठेव, तू काळजी करू नकोस. पण अनिकेत मान हलवून म्हणतो, नाही आई, पोलीससुद्धा काही करू शकत नाही. सुलोचना आपल्या मुलासाठी एक ग्लास गरम दूध घेऊन येते आणि म्हणते, आधी तू हे पी आणि काहीतरी खाऊन घे. बघ, तू स्वतःची काय अवस्था करून ठेवली आहेस.
अनिकेत म्हणाला, मला अजिबात भूक नाही आहे. सुलोचना विचारते, तू गेल्या 3 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही आहेस. रात्र गडद होत चालली होती. अनिकेत तिथे सोप्यावर आडवा होतो. सगळं संपलं आई. हे ऐकून सुलोचनाचे मन देखील बसू लागते. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच दृढता येते. ती हळूच उठते, अनिकेतच्या कपाळावर हात ठेवते आणि चालताना म्हणते, तू झोप बेटा, तू बघ उद्यापर्यंत सगळं काही ठीक होईल. सुलोचना आपल्या मुलाला चादर ओढून देते. मग ती किचनमध्ये निघून जाते. तिथे पोहोचून ती दीर्घ श्वास घेते. तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. रात्रीचे 11 वाजत होते. आता ती विचार करते की माझी वेळ आली आहे. ती मनातल्या मनात हळूच हसते. घरात 12 वाजेपर्यंत पूर्ण शांतता झालेली असते. सुलोचना हळूच आपल्या खोलीतून बाहेर पडून स्टोअर रूमच्या दिशेने जाते. ती जाणत होती की आज रात्रीचे तिचे मिशन सर्वात कठीण आहे, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर दृढ संकल्प होता. लॅपटॉप उघडून ती रक्षकच्या दुनियेत प्रवेश करते. सुलोचनाची बोटे कीबोर्डवर वेगाने चालू लागतात. ती मनात विचार करते, तर तुम्ही लोक माझ्या मुलाच्या कंपनीला निशाणा बनवणार? हे माझ्या हयातीत कधीही होऊ शकत नाही. ती प्रत्येक कोडच्या एक समीकरणाला नीट पाहते. हळूच सुलोचना त्यांच्या नेटवर्कमध्ये घुसायला सुरुवात करते. तिला व्यवस्थित माहीत होते की तिची एक छोटीशी चूक देखील सगळं काही उद्ध्वस्त करून टाकू शकते. रात्रीच्या 2 वाजता सुलोचनाचा पहिला काउंटर अटॅक सुरू होतो. सुलोचनाला आठवते की आजपासून 30 वर्षापूर्वी तिने अशाच प्रकारच्या एका अत्यंत जटिल गणितीय सिस्टमवर रिसर्च केला होता. 3 वाजेपर्यंत तिला पहिले यश मिळते. यावेळी सुलोचनाचे डोके स्क्रीनवर अगदी असे टिकले होते जसे एखादा वाघ आपल्या शिकारीवर टपून बसलेला असतो. अचानक हॅकर्सना समजते की कोणीतरी त्यांना ट्रॅक करत आहे. ते लगेच काउंटर अटॅक करतात, पण तरीही हार मानत नाही. ती आपल्या 30 वर्षाच्या एक्सपर्टीजचा वापर करते. तिची बोटे आता आणखी जास्त वेगाने कीबोर्डवर धावत होती. 4 वाजण्याची वेळ तिच्यासाठी सर्वात जास्त कठीण ठरते. सुलोचनाला वाटत होते की जणू ती एखाद्या चक्रव्यूहात अडकली असावी, पण अचानक तिला आठवते की गणितात प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन असते. ती एक वेगळीच अप्रोच ट्राय करते. फक्त 10 मिनिटांनंतरच तिला एक मोठा ब्रेक थ्रू मिळतो. आता ती थेट त्यांच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचते. तिच्या डोळ्यात हळूहळू विजयाची चमक वाढू लागते. तिचे हात खूप थकले आहेत. तिचे डोळे देखील दुखत आहेत, पण मुलाचा चेहरा आठवताच ती आणखी एकदा नवीन ऊर्जेने भरून जाते. सकाळी 4:30 वाजता ती लास्ट स्टेजपर्यंत पोहोचते आणि आपल्या बनवलेल्या नवीन कोडमध्ये एक लहानशी निशाणी सोडते. तीच सूर्यफुलाची निशाणी जी ती लहानपणी अनिकेतच्या गणिताच्या होमवर्कवर बनवायची. सुलोचना ते पाहून हसते. सकाळी 5 वाजता तिचे मिशन पूर्ण झाले होते. सुलोचनाने त्या ग्रुपला ना फक्त हरवले होते, तर त्यांना एवढे मजबूत उत्तर दिले होते की ते परत कधी या कंपनीकडे पाहण्याची हिंमतही करणार नाहीत. ती लॅपटॉप बंद करून दीर्घ श्वास घेते. ती जाणते की उद्या अनिकेतचा आनंद पाहण्यासारखा असेल. ती हळूच लॅपटॉप परत लपवून ठेवते आणि मग किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी चहा बनवून लागते. पूर्ण रात्रीच्या लढाईनंतरही तिच्या चेहऱ्यावर ती शांतता आहे जी नेहमी तिची ओळख राहिली आहे. सकाळ झाली होती. ती खिडकीतून बाहेर पाहते आणि मनात विचार करते की आज माझा मुलगा खूप आनंदी असेल. अनिकेत ऑफिससाठी निघत असतो. तो जसा कार स्टार्ट करतो की तेवढ्यात अचानक त्याचा फोन वाजतो. मिलिंदचा आवाज येतो. सर, तुमचा विश्वास बसणार नाही, पण चमत्कार झाला आहे. आमची पूर्ण सिस्टम रिकव्हर झाली आहे. अनिकेत वेगाने कार स्टार्ट करून ऑफिसच्या दिशेने पळतो. ऑफिस पोहोचतात तो मेन सर्व्हर रूममध्ये जाऊन स्क्रीन पाहतो. रिकव्हरी कोड मला लगेच दाखव, तो मिलिंदला सांगतो. अनिकेतची नजर कोडच्या लाईन्सवर धावू लागते. तेवढ्यात अचानक अनिकेतची नजर एका लहानशा कमेंटवर पडते जी मेन अल्गोरिदमच्या मध्ये लिहिली होती. सूर्याकडे पहा, नेहमी तुम्हाला प्रकाशच मिळेल. या लहानशा सूर्यफुलाच्या निशाणीला पाहून अनिकेतचे हात कापू लागतात. 30 वर्षापूर्वीच्या त्याच्या सर्व आठवणी वेगाने एकाच वेळी त्याच्या डोक्यात फिरू लागतात. तो छोटासा अनिकेत जो रडत होता आणि मग त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचा प्रेमळ चेहरा फिरतो, ज्याने त्याच्या हातातून पेन्सिल घेतली होती. त्या वहीवर एक सुंदरसे सूर्यफूल बनवून ठेवून दिले होते. बेटा, गणित खूप प्रामाणिक असतं. तू सूर्यफुलासारखा नेहमी सूर्याकडे बघायचं. तुला तिथून प्रकाश मिळेल. ही तर आईचीच निशाणी आहे. अनिकेत पटकन आपला लॅपटॉप उघडतो आणि कोडचे पूर्ण विश्लेषण करायला सुरुवात करतो. हा कोड तर एखाद्या जिनियसचेच काम असू शकत होता. हे सर्व पाहून अनिकेतच्या डोळ्यात अश्रू येतात. त्याच्या डोक्यात अचानक आपल्या आईची ती तस्वीर येते ज्यावर त्याने कधी लक्षच दिले नव्हते. रोज सकाळचा नाश्ता बनवणारी आई, संध्याकाळी त्याची वाट पाहणारी आई, पण रात्री आई काय करायची? तो मिलिंदला सांगतो, मला आता घरी जावे लागेल. तो वेगाने ऑफिसमधून बाहेर पडतो. गाडी चालवतानाही त्याच्या डोक्यातून ती लहान सूर्यफुलाची निशाणी हटतच नव्हती. अचानक लहानपणीची एक पुसटशी
आठवण आली जेव्हा सुलोचना किचनमध्ये काम करत होती आणि अनिकेत परेशान होऊन सांगत होता की माझ्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही. तिने स्वयंपाकाचे काम सोडून आपल्या मुलाला मांडीवर बसवले आणि सांगितले, दाखव तर बेटा काय आहे. त्यावेळी अनिकेतला समजले नाही की त्याची आई एवढ्या सहजतेने ते सर्व प्रश्न कसे सोडवायचे. सुलोचनाने पेन्सिलने वहीवर एक सुंदर सूर्यफूल बनवले होते. जेव्हा तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गणिताची तयारी करत होता तेव्हा आईने सांगितले होते, बेटा तू मोठा झाला आहेस, तुला माझ्या मदतीची गरज नाही आहे. हे देवा, हे सर्व विचार करताना अनिकेतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 30 वर्षानंतर तीच सूर्यफुलाची निशाणी त्याच्या कंपनीच्या सिस्टमला वाचवण्यासाठी वापरली गेली होती. तो समजून गेला होता की त्याची आई फक्त एक साधारण गृहिणी नव्हती. अनिकेतने स्वतःशीच म्हटले, मी नेहमी विचार केला की आईला फक्त घरचंच काम येतं. मी किती आंधळा होतो. तो थेट सुलोचनाच्या खोलीत गेला. त्याला व्यवस्थित माहीत होते की यावेळी सुलोचना पार्कमध्ये गेली असेल. हळूहळू त्याने अलमारीचे दरवाजे उघडले. साड्यांच्या ढिगाच्या खाली अगदी आतल्या कोपऱ्यात एक जुना लिफाफा होता. अनिकेतने कापत्या हाताने तो काढला. लिफाफ्याच्या आत एक सर्टिफिकेट होते ज्यावर 7 अक्षरामध्ये लिहिले होते, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई, गणित विभागात प्रोफेसर पदावर नियुक्त डॉक्टर सुलोचना नायर. त्याच्यासोबतच एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो देखील होता. पांढरी साडी नेसलेली एक सुंदर तरुण महिला ब्लॅकबोर्डच्या समोर उभी होती. अनिकेतचा श्वास रोखला गेला. ही त्याची आई होती, पण अशी जशी त्याने तिला कधी पाहिले नव्हते. तो तिला नेहमी फक्त किचनमध्ये पाहत आला होता. जी महिला IIT सारख्या ठिकाणी प्रोफेसर होती, तिला आज बोलले जात होते की ती स्मार्टफोन चालू शकत नाही. अनिकेतने सर्व कागदपत्रे परत ठेवून दिली, पण त्याने तो फोटो आपल्यासोबत ठेवला. तो ड्रॉइंग रूममध्ये जाऊन सोफ्यावर बसला. आता त्याला समजले की का आईने कधी कोणत्याही गोष्टीसाठी तक्रार केली नाही. संध्याकाळची वेळ झाली होती. सुलोचना आपल्या कपड्याच्या बनवलेल्या पिशवीत ताज्या भाज्या घेऊन परतत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे एक शांत हसू होते. ती घरी पोहोचते तर दरवाजा उघडण्यासाठी चावी काढते, पण दरवाजा तर आधीपासूनच उघडा होता. पिशवी सांभाळत ती हळूच दरवाजा उघडते. जशी अनिकेत आपल्या आईला पाहतो तसा उठून उभा राहतो. अचानक अनिकेत पुढे येऊन आपल्या आईच्या समोर गुडघ्यावर बसतो. हे पाहताच तिच्या हातातून पिशवी सुटून फरशीवर पडते. सुलोचना चकित नव्हती. असे वाटत होते जसे ती याच क्षणाची वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर तेच शांत हसू पसरले होते. ती हळूच अनिकेतच्या डोक्यावर हात ठेवते. उठ बेटा. ती समजून जाते की त्यांच्या मुलाला सगळं काही माहीत पडले आहे. फरशीवर विखुरलेल्या भाज्यांकडे पाहत ती म्हणते, अरे बेटा बघ, तर सर्व भाज्या पडल्या. आता रात्रीचे जेवण कसे बनेल. ती हलकेच हसत वातावरण सामान्य करण्याचा प्रयत्न करते. अनिकेत हळूच आपले डोके उचलतो. आई, मी किती मोठा मूर्ख होतो. सुलोचना आपल्या मुलाचे अश्रू पुसते. मूर्ख नाही बेटा, बस तू तुझ्या कामात व्यस्त होतास. आईचे काम तर हेच आहे ना की मुलांना कोणती काळजी नसावी. तिच्या आवाजात प्रेम होते. अनिकेत उठून लगेच आपल्या आईला मिठी मारतो. तो आपल्या आईला विचारतो, आई, काय माझ्या स्कॉलरशिप फाउंडेशनमध्ये जी सिक्रेट डोनेशन येत होती ती पण तूच करत होतीस. हे ऐकताच सुलोचना हळूच हसते आणि होकारात उत्तर देते. सुलोचना काही वेळासाठी त्याला आपल्या छातीशी लावून ठेवते. मग हळूच म्हणते, चला अच्छा, आता माझी सर्व मदत कर भाज्या उचलण्यात. मग दोघे मिळून फरशीवर विखुरलेल्या भाज्यांना उचलतात. सुलोचना बटाटा उचलताना म्हणते, आज मी तुझ्यासाठी बटाटा बटरची भाजी बनवीन. तुला लहानपणापासूनच खूप आवडते ना. मग ती स्वयंपाकघराच्या दिशेने जाताना म्हणते, बस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बेटा, आईचे प्रेम लपवण्याची गोष्ट नसते. मग ते जेवण बनवून असो किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून. जा, हातपाय धुवून घे, मी थोड्या वेळात जेवण वाढते. सुलोचना तेवढ्यात किचनमधून डोकावून म्हणते, काय विचार करत आहेस. चल लवकर ये, कांदा कापण्यात माझी मदत कर. रात्रीचे 11 वाजले होते. घरात शांतता होती. तेवढ्या सुलोचनाच्या खोलीच्या शेवटच्या खिडकीतून हलकासा निळा प्रकाश झिरपून येताना त्याला दिसतो. अनिकेत हळूच उठून बाहेर येतो आणि आपल्या आईच्या खोलीच्या समोर उभा राहतो. दरवाजाच्या फटीतून कीबोर्डचा आवाज येत होता. खूप वेगवान आणि एकदम अचूक टायपिंगचा आवाज. अगदी तसेच जसे 30 वर्षापूर्वी त्याच्या वहीवर पेन्सिल चालवताना आईच्या हाताचे व्हायचे. तो लगेच किचनमध्ये गेला. आईचा आवडता आल्याचा चहा बनवला. त्याने हळूच दरवाजा ठोठवला. कीबोर्डचा आवाज थांबला. सुलोचनाने चष्म्याच्या वरून दरवाजाकडे पाहिले. अनिकेतच्या हातात चहाचा कप घेऊन उभे पाहिले तर तिच्या चेहऱ्यावर हलकेसे आश्चर्य आले. आई, गरम गरम चहा पीत आपले काम कर. अनिकेतने कप मेजावर ठेवला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. सुलोचना आपल्या मुलाच्या पाठीशी पाहत हसत म्हणाली. मग हळूच कपाला दोन्ही हातांनी पकडले. स्क्रीनच्या कोपऱ्यात लहान सूर्यफुलाची निशाणी अजूनही शांततेने चमकत होती.